सर्वांना जय शिवराय। मी सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊंच्या चरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होते। आणि आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार। आज इथे आपला कुलगौरव सोहळा आहे। हा फक्त एक सोहळा नाही तर आनंददायी, प्रेरणादायक सोहळा आहे। इथे जमलेले विद्यार्थी हे 10वी 12वी काही पदवीधर झाले, पण खऱ्या अर्थाने इथूनच त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आहे। आणि जे जीवन आता यांचं सुरू झालं आहे ना, ते एक शोभायात्रा आहे। या शोभायात्रामध्ये काय असतं? आपली क्षमता वाढवणे, आपली ओळख वाढवणे, आपल्या स्वप्नांचा विकास करणे। पण हे सरळ सोपी गोष्ट नाही। ह्याच्यासाठी आपल्याला नेहमी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व पाठीशी लागतं। आणि जगाच्या इतिहासात किंवा भविष्यात आणि वर्तमान काळात फक्त एकच व्यक्तिमत्व असं आहे की जे प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक काला प्रेरणा देतं। ते म्हणजे शून्यातून सुरुवात करून स्वतःकडे काही नसताना हिंदवी स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातलं पान नाही तर भविष्यातला आपलं भविष्य घडवण्याचा नकाशा आहे। आणि छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मुख्य गुण जो मला खास आवडतो तो म्हणजे नेतृत्व क्षमता। लाखोच्या फौजांविरुद्ध फक्त मुठभर मावळे घेऊन छत्रपतींनी यश प्राप्त केलं। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मनापासून सांगते, जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, जर अनेकांच्या गर्दीतून जर आपल्याला उठून दिसायचं असेल ना, तर नेतृत्व क्षमता ही आपल्याकडे असायला लागते। आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या व्यासपीठावर जे व्यक्तिमत्व बसले ते आहे। खरं सांगा, आपल्या सर्वांमध्ये इथं उठून कोण दिसलं? साहेब येऊन कुठं बसले? व्यासपीठावर। आणि जर तुम्हाला उद्या व्यासपीठावर बसायचं असेल तर तुमच्या इच्छा आणि कृतीमधलं अंतर कमी करा। आणि तुमचं ध्येय हेच तुमच्या इच्छा आहेत आणि तुमचे प्रयत्न हीच तुमची कृती आहे। जगात हरवणारा, स्वतःला हरवणारा पण आपणच असतो, जगात स्वतःला जिंकवणारा पण आपण स्वतःच असतो। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि जेव्हा आपण यशस्वी होतो, आज तुमचं सर्व तुम्ही यशस्वी होणार आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होऊ ते आपलं यश आपल्या पुरतं मर्यादित न राहता आपल्या समाजाला उपयोगी पडलं पाहिजे, समाजासाठी ते उपयोगी ठरलं पाहिजे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे। आपण महाराजांच्या विचारांचे पायीक असल्यासोबत छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भोई आहोत। आपण छत्रपतींच्या पालखीचे भोई आहोत आणि याचा अभिमान, असे शौर्य आपल्या रक्तात आहे। जास्त नाही पण खरीचा का वाटा होईना आपला भोई समाजाचा हा हिंदवी स्वराज्य घडवण्यामध्ये आहे। आपण जेव्हा इतिहासाचे पानं जाणतो तेव्हा आपल्याला समजतं, वेळेची, काळेची, परिस्थितीची, वातावरणाची तमा न बाळगता छत्रपती शिवरायांचा भार आपण आपल्या खांद्यावर पेलला आहे। हिंदवी स्वराज्याचे वाली, रयतेचे वाली छत्रपतींना आपण आपल्या खांद्यावर वाहिला आहे। जेव्हा जेव्हा महाराजांना गरज पडली तेव्हा तेव्हा आपण उपयोगी आलो आहोत। सर्वात छत्रपती शिवरायांसाठी महत्वाची गोष्ट होती म्हणजे निष्ठावंत मावळा। आणि भुई समाजाने हा छत्रपतींचा विश्वास इतिहासात पावलोपावली मिळवला आहे। म्हणूनच आपल्याला जेव्हा महाराजांनी नवदल उभं केलं तेव्हा आगरी, कोळी यासोबत आपल्या भुई समाजावर त्यांनी विश्वास ठेवला। त्याबरोबर गुप्तचरमध्ये पण आपला समाज होता। इतिहासाची पानं जर आपण बघितली तर आपल्या समाजाची निष्ठा ही आपल्याला दिसून येते। आणि कोणतीही परतफेडीची न अपेक्षा करताना आपण कार्य केलं आहे। हा मान्य आहे मला की इतिहासात आपलं नाव एवढ्या मोठ्या प्रकारे झळकत नाही, इतिहासात लढाईमध्ये थेट आपला भोई समाजाचा उल्लेख नाही, पण त्या काळी आपण छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती शंभू महाराजांची चरणाची सेवा केली आहे। ही गोष्ट अभिमानाने सांगू शकतो, कारण का त्या काळात आपल्या पिढीने, आपल्या भोई समाजाच्या मावळ्यांनी त्याग केला आहे। ही गोष्ट आपल्या अभिमानास्पद आहे। त्या काळी तर लोकांनी कोणत्याही यशाच्या मिरवणुकीची अपेक्षा केली नाही, फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि मराठ्यांच्या स्वाभिमानासाठी आपला भोई मावळा हा लढला आहे। त्याचा एकच प्रसंग सांगते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पन्हाळ्याचा वेढा। महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून हे विशाळगडावर जायचं होतं। त्यावेळी विचार करा, 60 ते 65 किलोमीटर धो पावसात, विजांच्या कडकडात, चिखलात, त्या जिथं जंगली जनावर आहेत अशा जंगलात महाराजांना 24 तासात शक्य
पाठी शिवरायांचा आशीर्वाद आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाशी धरणी माय, पाठीशी छत्रपतींचा आशीर्वाद आहे. अरे जाऊन सांगा त्या दऱ्या खोऱ्यांना, वादळांना, तुमची गाठ ही छत्रपतीच्या भोयांशी आहे. तुमची गाठ ही छत्रपतीच्या भोयांशी आहे. अरे ज्या राजाने म्लेच्छांच्या विनाशाचा भार आपल्या शिरावर पेलला, त्या राजाचा पुण्यभार आपण आपल्या खांद्यावर पेलला. किती अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हीच अभिमानास्पद गोष्ट तेव्हा केली, आजही करायची आहे ती. तेव्हा पालखी वाहिली, राजांचा भार व्हायला, आता त्यांचा विचारांचा भार आपल्याला व्हायचा आहे. आणि शिवरायांच्या चरणी हीच आपली आदरांजली असेल की छत्रपती शिवरायांच्या विचारांचं पायी आज आपल्याला व्हायचं आहे. आपण छत्रपतीच्या पालखीचे पायी झालो, आता त्यांच्या विचारांचे पायी व्हायचे आहे. आता आपण त्यांच्या विचारांचे पायी व्हायचे. इथं मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि छत्रपतींना या जिजाऊंच्या लेखीचा मानाचा मुजरा करते. बोला